तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की आयुष्य फक्त तुमच्याच विरुद्ध चाललंय? सगळं ठीक चालू असताना अचानक काहीतरी घडतं, लोक दूर जातात, अपेक्षा तुटतात आणि तुम्ही आतून कोसळायला लागता. आपण दुःखाला नेहमी शत्रू मानतो, जणू काही ते आपल्याला संपवण्यासाठी आलंय. पण खरं सत्य वेगळंच आहे. दुःख हे आयुष्याचं पनिशमेंट नाही, ते एक प्रोसेस आहे. एक असा प्रोसेस जो तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढतो. सायकोलॉजी सांगते, जेव्हा माणूस खूप वेदना अनुभवतो तेव्हा त्याचा मेंदू सर्व्हायव्हल मोडमध्ये जातो आणि त्यावेळी तो माणूस स्वतःला नव्याने घडवायला सुरुवात करतो. म्हणूनच ज्यांनी आयुष्यात काहीतरी मोठं केलंय त्यांच्या स्टोरीमध्ये दुःख नक्की असतं. कारण दुःख तुमचं आयुष्य तोडत नाही, ते तुम्हाला बदलायला भाग पाडतं. आज तुम्ही जे फील करताय तेच तुमचं टर्निंग पॉइंट असू शकतं. जेव्हा तुम्ही खूप हर्ट होता तेव्हा तुम्ही बदलायला लागता. पहिल्यांदा तुम्ही लोकांवर कमी ट्रस्ट ठेवायला लागता. हे वाईट वाटू शकतं, पण खरं तर हे तुम्हाला स्ट्रॉंग बाउंड्रीज शिकवतं. दुसरं, तुम्ही स्वतःसोबत वेळ घालवायला शिकता. जे आधी इम्पॉसिबल वाटत होतं तेच आता तुमची स्ट्रेंथ बनतं. तिसरं, तुम्ही इमोशनल कंट्रोल शिकता, कारण तुम्हाला कळतं कोणीही कायमचं तुमच्यासोबत नाही. हीच ती स्टेज आहे जिथे तुमचं दुःख तुमचं ट्रेनिंग बनायला सुरुवात करतं. तुम्ही हळूहळू त्या गोष्टींना सोडायला शिकता ज्या तुम्हाला हर्ट करत होत्या आणि तुम्ही स्वतःला चूज करायला लागता. हे पेनफुल असतं, पण हाच पेन तुम्हाला व्हर्जन 2.0 बनवतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा मेंदू पेन टाळण्यासाठी डिझाईन झालाय, पण ग्रोथ नेहमी पेनमधूनच येते. याला सायकोलॉजीमध्ये म्हणतात पोस्ट ट्रॉमॅटिक ग्रोथ. म्हणजे काय? जे लोक खूप मोठ्या वेदना अनुभवतात तेच लोक आयुष्याकडे वेगळ्या नजरेने बघायला लागतात. त्यांना छोट्या गोष्टींची व्हॅल्यू कळते, त्यांना स्वतःची किंमत कळते आणि ते मेंटली खूप मजबूत होतात. पण एक कंडिशन आहे, जर तुम्ही दुःखापासून पळालात तर ते तुम्हाला तोडेल, पण जर तुम्ही त्याला फेस केलंत तर ते तुम्हाला घडवेल. चॉईस तुमची आहे. आता प्रश्न आहे, हे दुःख ताकद कसं बनवायचं? पहिलं, रियालिटी ॲक्सेप्ट करा. जे घडलंय ते बदलणार नाही, पण तुम्ही कसे रिॲक्ट करता ते बदलू शकतं. दुसरं, विक्टिम माइंडसेट सोडा. माझ्यासोबतच असं का होतं हा विचार तुम्हाला कमजोर बनवतो. तिसरं, ॲक्शन घ्या. पेनला पर्पजमध्ये कन्वर्ट करा. ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्यांना प्रूव्ह करण्यासाठी नाही, तर स्वतःसाठी. आणि चौथं, स्वतःवर काम करा. माइंडसेट, हॅबिट्स, डिसिप्लिन. कारण शेवटी तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही. एक दिवस येईल जेव्हा तुम्ही मागे वळून बघाल आणि विचाराल, हे सगळं जर झालंच नसतं तर मी आजचा मी बनलो असतो का? उत्तर असेल नाही. कारण तुमचं दुःखच तुमची ताकद आहे. तेच तुम्हाला घडवतं, तेच तुम्हाला उभं करतं आणि तेच तुम्हाला वेगळं बनवतं. म्हणून दुःखापासून पळू नका, त्याला ॲक्सेप्ट करा, त्यातून शिका आणि त्याचं पॉवरमध्ये रूपांतर करा. कारण स्ट्रॉंग लोक जन्मतः स्ट्रॉंग नसतात, ते दुःखातून तयार होतात.